नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनेल दर्शनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी पटापट सर्व आवरून घेते. स्कूलमधून आले, जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. बाकीचं तर मी सकाळी कामं आवरून गेलेले होते आणि थोडीफार क्लिनिंग आहे तर ती थोडी करते. आणि तुम्हाला सांगते की तुम्ही बघत असाल तर माझं घर एवढं क्लीन कसं नेहमी क्लीन राहतं, त्याच्यासाठी मी काय काय करते, म्हणजे बेसिक गोष्टी असतात त्या मी नेहमी आवडत असते. तर त्याच्यामुळे मग माझं घर क्लीन असतं. तर तेच आता तुम्हाला दाखवते मी काय काय गोष्टी करत असते डेलीमध्ये, आणि त्याच्यामुळे माझं घर एकदम छान क्लीन आणि नीट दिसतं. तर आता सुरुवात करू व्हिडिओला. तर आता मी पटकन किचनपासून सुरुवात करते. तर किचनमध्ये मी आता पहिल्यांदा तर मी काय करते, आणि आपण सतत भांडे घासतो, परत बाकीची कामं करतोच रेग्युलर जी आहे ती आपली. पण याच्या व्यतिरिक्त पण आपलं घर स्वच्छ दिसण्यासाठी, रेग्युलर टापटीप दिसण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपली मांडणी वगैरे असते, आपलं फर्निचर असो, ते सतत क्लीन केलं पाहिजे, पुसत गेलं पाहिजे. तर त्याने ते काय होतं, धूळ वगैरे पडत असते. धूळ पडली की मग ते जास्तच घाण दिसतं. लगेच कळते की आपण क्लिनिंग केलीच नाही आहे घरामध्ये, तसंच घर आहे आपलं. त्याच्यामुळे आपलं बॅड इम्प्रेशन पडतं. त्याच्यामुळे मग काय, ती धूळ वगैरे नको आपल्या घरामध्ये. तर तेच मग आता मी ना मध्ये मध्ये असं, आणि ज्या वस्तू आपल्याला लागत नाही, खराब झालेल्या आहेत, त्या वस्तू आपल्याला काढून टाकायच्या घरातून, अजिबात ठेवायच्या नाही आहे. तर इथे मी पटकन आवरून घेत आहे. तर इथे सर्व नीटनेटकं ठेवून घेते, तुम्ही पाहू शकता. तर इथे ना मी सर्व डबे वगैरे पुसून घेतले, धूळ वगैरे मानीचे जे साईड पट्ट्या आहेत त्या पुसून घेतलेल्या आहे, त्या क्लीन करते. आणि ते रेग्युलर मी क्लीन करत असते, अजिबात असं ठेवत नाही मी ते. आणि म्हणून मग मला हे सर्व माझे रेग्युलरली भांडे यूज होणारे आहे, हे सर्व मी भांडे यूज करते. तर त्याच्यामुळे ना मग मी सतत घासले जातात, आणि त्याच्यामुळे मग हे यूज होतात माझे भांडे. तरी ते पाहू शकता. आता सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे. ऑलमोस्ट माझं सकाळी किचन आवरलं गेलेलं होतं, पण मग बाकी याच्या व्यतिरिक्त पण ही असली कामं असतात घरामध्ये. तर मी माझं घर टापटीप सुंदर दिसण्यासाठी आणि स्वच्छ दिसण्यासाठी मी हेच करत असते नेहमी. तर इथे पाहू शकता, जिथल्या तिथं वस्तू ठेवून घेते. आता हा पातेला मी काल पाहुणे आले होते ना, तर वरती काढलेला होता तर भाजीसाठी, आता वरती ठेवून घेत आहे मी. तर इथे सर्व भांडे व्यवस्थित ठेवून घेते, आवरून घेत आहे. आणि ऑलमोस्ट किचनवरती तर आपलं ज्या महत्त्वाच्या वस्तू असतात त्या असतातच सर्वांच्या घरामध्ये, तसंच माझ्या पण मला ज्या ज्या लागतं त्या आहेत. आणि मी जास्त एक्स्ट्राचं सामान नाही ठेवलेलं, मला जेवढं जेवढं लागतं ना मी तेवढंच ठेवलेलं आहे, एकदम सामान पण नको. तर इथे पाहू शकता सर्व मी क्लीन करते, साईड पट्ट्या वगैरे. आणि कसं धूळ बसत असते ना, आपल्याला असं वाटतं की काही नाही, पण तेलकटपणा, किचनवरती तेलकटपणा नसावा, धूळ नसावी. तर ह्या गोष्टी किचनसाठी तरी कराव्या. आणि व्हाईट जर किचन असेल ना, त्याच्यामुळे जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि तुम्हाला सांगते, माझं ना ऑफ व्हाईट स्टाईल आहे, त्याच्यामुळे ना मला किचनमध्ये व्यवस्थित ठेवावंच लागतं आणि नीटनेटकं, कारण की त्याच्यावरती डाग लगेच दिसून येतात. तर तुम्ही पाहू शकता माझी किचनची मागची स्टाईल अगदी चकाचक आहे, चमकत आहे, क्लीन दिसत आहे, अजिबात खराब वगैरे काही दिसत नाही. गॅस पण आता मी मस्त छान, माझं गॅस काचेची ग्लास आहे वरती, त्याच्यामुळे मी कॉलिननी क्लीन करत आहे. तर त्याच्याने काय होतं, मध्ये मध्ये ना मी कॉलिनसुद्धा वापरते काच क्लीन करण्यासाठी, त्याने तेलकटपणा जातो, चकाकते काच, त्याच्यामुळे मग मी कॉलिन वापरते आहे. आणि तर मस्त पुसून घेते सर्व. तर अशा पद्धतीने नेहमी माझं मी किचन स्वच्छ ठेवते. आणि किचनवरती मला पसारा अजिबात आवडत नाही, आणि किचनमध्ये पसारा नको पण. आणि छान पण आपल्याला वाटत नाही जेव्हा आपण कामं करायला घेतो ना, आणि किचनमध्ये खूप पसारा ना, तर आपल्याला एकदम असं कंटाळा येतो ना, आपलं जेवण कुकिंग करताना सुद्धा असं बोरिंगच वाटतं, आणि आपली कुकिंग पण चांगली होत नाही. आणि किचन एकदम टापटीप सुंदर दिसेल ना, तर तिथं कुकिंग करणं म्हणजे एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे ना, एकदम छान वाटतं तिथे कुकिंग करायला, छान छान पदार्थ बनतात आणि आवडीने, आणि चव पण त्याची चांगली लागते, कारण की ना आपण एकदम आनंदाने स्वयंपाक बनवतो ना, तर त्याची चव काही वेगळीच असते. तर त्याच्यामुळे म्हणून किचन स्वच्छ ठेवावं, घर स्वच्छ ठेवा, आणि घर स्वच्छ राहिलं, नीटनेटकं राहिलं, टापटीप राहिलं, तितकाच आनंद आपल्याला होत असतो. आणि याचं काय होतं, फ्रीजचं साईड पट्ट्या ना, सतत मुलं फ्रीज उघडतात किंवा आपले पण हात लागतात. तर साईड पट्ट्या जे जे हँडल असतात ना फ्रीजचे,
ते क्लीन करत असते मी, कारण की ते चिकट वगैरे होतात, डाग पडतात आणि ते जास्त खराब होतात. बाकीचं तर नाही, पण हँडल्स जास्त खराब होतं म्हणून मग ते क्लीन करून घेतले मी. तर सर्व झालं माझं. लगेच एका साईडलाच कपडे पण झालेले होते, तर कपडे मी टाकून घेते. तर कपडे मी सकाळीच मशीन लावून गेलेली होती स्कूलला जाताना. तर सकाळी झाले माझे कपडे आणि आता मी कपडे पण सुकायला टाकून देते. लगेच सुकून जातील, 15 ते 20 मिनटातच कपडे सुकतात. चला ते मी पटकन हे कपडे टाकून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर माझे कपडे टाकून झालेले आहे. नंतर मग मी लगेच म्हटलं बेडरूम मध्ये क्लीन करते. तर इथं बेडरूम आवरायला घेते. तर तुम्ही पाहू शकता, हा माझा आहे बेडरूम. तर बेडरूम क्लीन करते मी. तर बेडरूमच्या खिडक्या वगैरे सर्व उघडून ठेवते, कारण की काय होतं मग दिवसा आहे ना, मग मस्त हवा पण येते आणि प्रकाश पण येतो ना, तर उघडून ठेवते. जरा घरात पण मोकळं पाहिजे म्हणून एकदम बंद नाही ठेवायचं कधीच घर. खिडक्या पण थोड्याफार ओपन करून ठेवायच्या. तर तेच मी. तर आता इथं सर पिलोज वगैरे कवर वगैरे धुवायला टाकलेले आहे पिलोजचे. तर ते आता मशीनला टाकलेले होते मी सकाळीच. तरी ते सर्व आता मी क्लीन करून घेत आहे आणि एकदम छान असं मस्त लगेच आवरतं माझं घर, कारण की मी ना माझ्या वस्तूंची जागा ठरवलेली आहे. वस्तू अजिबात इकडे तिकडे होऊ देत नाही आणि थोड्याफार झाल्या तरी लगेच आवरून घेत असते. त्याच्यामुळे काय होतं मग व्यवस्थित राहतं आपलं घरामध्ये. तर आता मी सर्व ना साईड जे विंडो आहे ना, त्याच्या साईड पट्ट्या वगैरे आहे ना, कर्टन्स, त्या पुसून घेते, क्लीन करते, कारण की धूळ वगैरे बसत राहते सतत. आणि झाडांना पण क्लीन करावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं, त्यांना पण सतत पाणी घालणं, त्यांची धूळ वगैरे बस ती क्लीन करणं. एक दिवशी मला माझे इंडोर जेवढे प्लांट आहे ते पण मला क्लीन करायला घ्यायचेच आहे. लवकरच करेन मी, तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर ते सुद्धा मला क्लीन करायचे आहे. तर इथे सर्व काय होतं, धूळ बसलेली असते आणि धूळ बसली ना तर ते कधी आपण असं लक्षात पण जात नाही, कधी आपल्याला नाही का डोक्यात पण येत नाही. म्हणून मग ह्या गोष्टी जर क्लीन करायला घेतल्या ना, तर एक दिवस असं तुम्ही ठरवा महिन्यातला की ते फक्त आपल्या नाही का शोपीस, आपल्या दुसऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी द्या, तेव्हा त्याच गोष्टी क्लीन करा. बाकीचा अजिबात पसारा काढू नका दुसरा. म्हणून मग मी असं ह्या पद्धतीने क्लीन करते. नाही तर ना आद्विकची बडबड चालली माझ्यासोबत, गप्पा त्याच्या चालल्या आणि त्याच्याशी बोलता मुलांशी गप्पा मारता माझं क्लीन करायचं सुद्धा काम चाललं आहे. आणि मुलं राहिले ना तर खूप घरामध्ये खूप परेशान करतात. सारखं हे पाहिजे ते पाहिजे, बडबड खूप जास्त असते. तर त्यांचं तेच बोलायचं झालं, एकाचं काय तर तेच बडबड. तर इथे माझ्या हे फोटो फ्रेम आहेत आणि आता मला ना ह्या फोटो फ्रेममधले फोटोज पण बदलवायचे आहे. तर ते कोणते आता फोटो त्याच्यात ठेवायचे तर तेच विचार करते. तर बघू, मुंबईला आम्ही गेलो होतो फिरायला, तिथले फोटोज ठेवू म्हटलं. तर आता बघू तेच चेंज करायचं चाललं आहे आमचं. तर इथे ना सर्व आता मी हे बेडचं आहे ना
ते सर्व क्लीन करते, कारण की बेडवरती इथं वरती सुद्धा धूळ वगैरे पडते. आणि हा आद्विकचा नवीन गुल्लक आहे. तर आद्विकने नवीन गुल्लक घेतलेला आहे, चिनी मातीचा आहे तो. तर तो पण इथं ठेवून घेतला त्याने, वरती इथे ठेवलेला आहे साईडला. आणि आता इथं त्याच्या एरोप्लेन, परत त्याच्या रिमोटच्या एरोप्लेन, रिमोटची गाडी सर्व आहे, पियानो वगैरे त्याचं आहे इथं. तर त्याच्या ह्या खेळण्या इथं ठेवलेल्या आहेत त्यांनी बाकीच्या. तर अशा पद्धतीने फर्निचरसुद्धा मला क्लीन करायचं असतं, मध्ये मध्ये मी पुसून वगैरे क्लीन करून घेते. आणि माझं मस्त छान असं क्लीन झालेलं आहे घरामध्ये. आणि असं वेळेच्या वेळी क्लीन केलं ना तर बरं पडतं, नाही तर खूप जास्त पसारा होतो. आणि हा माझा कपाट खूप जुना, जवळजवळ याला ना 12 वर्ष झाली असेल, 12 वर्ष जुना कपाट आहे. नवीन जसा आला होता ना तसं लगेच मी घेतलेला होता. आणि डबल डोअरचा आहे. आणि काम करता करता इथं माझं खाण्याचं सुद्धा काम चाललं आहे मुलांमिळता. मी पण ओरिओ बिस्किट खात होता आद्विक, तर म्हटलं मी पण मग खायला लागले त्याच्या मिळता. तर खाते त्याच्यासोबत. आणि इथं पाहू शकता सर्व छान मस्त पुसून घेतलं नीटनेटकं. आणि असं वेळच्या वेळी क्लीन केलं ना तर बरं पडतं. आणि धूळ कुठून येते काय माहिती, काही सांगू शकत नाही धुळेचं. त्याच्यामुळे ना मग आपल्याला असं क्लीन करावंच लागतं वेळच्या वेळी. आणि इथं ऑलमोस्ट माझं सर्व आवरून झालेलं आहे. आता हॉलमध्ये आहे ना तेवढे डेकोरेटिव्ह वस्तू मी ठेवलेल्या आहे, ते सर्व क्लीन करून घेणार. तिथलं आवरायचं आहे. तर आधी मी लॅम्पच्या तिथे मी आवरून घेणार आहे लॅम्प. तर लॅम्पच्या तिथे काय होतं, बऱ्याचशा वस्तू आहे शोपीस, तर तिथं धूळ वगैरे बसते आणि ती धूळ मला क्लीन करायला लागते. तर तीच धूळ मी आता क्लीन करून घेते मस्त, कारण की मग ती धूळ ना खूप जास्त घाण दिसतं, ते सर्व डेकोरेटिव्ह वस्तू खराब होतात. म्हणून मग त्या क्लीन करायला पाहिजे, तर त्याच क्लीन करते मी. तर सर्व छोट्या छोट्या वस्तू आहे. ही दिशूची सायकल, पहिल्या बड्डेची सायकल आहे. आता ती दिशू 12 वर्षाची झालेली आहे, 13 वर्षाची. तर इथं पाहू शकतात तेव्हाची सायकल मी आवरून ठेवलेली आहे. किती जुनी वस्तू मी किती छान ठेवलेली आहे पाहू शकता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अंदाज लावू शकता की मी वस्तूंची किती काळजी घेते, किती व्यवस्थित ठेवते. मला ना वस्तू अजिबात खराब झालेल्या आवडत नाही आणि त्यांची सतत मी काळजी घेत असते. तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू मी ठेवून घेतले, तुम्ही पाहू शकता. आणि वस्तू जर आपण व्यवस्थित ठेवल्या ना तर त्यांचंसुद्धा आयुष्य वाढतं. जसं आपण आपली काळजी घेतो, आपल्या हेल्थची काळजी घेतो, केअर करतो, तेवढीच काळजी आपल्या घरातल्या सर्व वस्तूंची घेतली पाहिजे, त्यांची केअर केली पाहिजे. आणि त्या खराब नाही होणार ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मला तर त्यांना वस्तूंना पण काही असं नाही का खराब झाले ना तर माझा जीव जातो. काय माहिती माझं इतकं कसं असं वेगळंच आहे, पण आहे तसंच माझं. पण म्हणतात ना आपण 1-1 रुपयाची किंमत केली तरच आपल्याला सर्व काही समजतं, तसंच आहे. तर इथे सर्व छान मस्त मी आता क्लीन करून घेतलं. आणि आता ह्या वस्तू सर्व ठेवून घेते मी. आणि इथे वरती पण मी जे वरती भिंतीला लावलेलं ना वॉल स्टिकर, ते सुद्धा मीच बनवलेले आहे. तर असं मला वेगवेगळं बनवायला खूप आवडतं. आणि तरी आता मध्ये बंद झालेलं आहे. आणि कसं कामं खूप जास्त कामांचा लोड असतो ना, त्याच्यामुळे मग मध्ये मध्ये बंद असतं. तर इथे ना याच्यामध्ये रेती आहे. मी बीचवरून रेती आणली होती, अलिबागची ट्रिप होती ना तेव्हा मी रेती आणलेली होती. त्याच्यानंतर स्टोन आणलेले होते. तर हे सर्व मी ना ह्या प्लेटमध्ये रेती, त्याच्यावरती स्टोन असं मस्त छान डेकोरेटिव्ह केलेलं आहे, ठेवलेलं आहे. मला आवडतं असं. आणि साईडला जो आहे ना पिंक कलरचा, तो दिशूनी आम्ही मोजतो पिलं होतं ना, तोच आहे ग्लास. तर तो मस्त छान कलर केला आणि त्याच्यामध्ये काय ठेवलं, आम्ही सर्व चाव्या ठेवून दिलेल्या आहे याच्यामध्ये. तर हा बनवून मोजितोचा आहे. तर पिलेला ग्लास, तर त्याच्यामध्ये मग आम्ही हे केलेलं आहे, चाव्यांचं मस्त ठेवून दिलं. आणि हा फ्लावर मोठा जो आहे ना तो पण दिशूनीच बनवलेला आहे. तर आता ती खूप जास्त क्राफ्ट बनवत असते वेगवेगळे, तुम्हाला माहितीच आहे. तर ती अशा पद्धतीने, तर त्या वस्तूसुद्धा तिने बनवलेल्या वस्तूसुद्धा मी तशा बाकीच्या ठेवलेल्या आहे. तिला पण खूप जास्त आवडतं क्राफ्ट वगैरे बनवायला. तर इथे पाहू शकता छान मस्त असं छान इथे सर्व गोष्टी ठेवून घेते मी. आणि असं क्लीन करावे लागतात मध्ये मध्ये, नाही तर ना ते धूळ खूप जास्त होऊन जाते. आणि इथं ना खूप जास्त वारा कधी कधी सुटतो आणि त्याच्यामुळे धूळ जास्त घरामध्ये येते. त्याच्यामुळे मग लक्ष द्यावं लागतं. ना आजूबाजूची कन्स्ट्रक्शनची कामं होते ना त्यावेळेस खूप जास्त खराब होतं. आता ठीक आहे, जरा कमी झालं आहे, कारण की ऑलमोस्ट बिल्डिंग कंप्लीट होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे
तर इथे असं छान समजतं सर्व गोष्टी मी ठेवल्यात आणि किती छान दिसतं ते मी पाहू शकता. आणि असं इथे छोटंसं मनी प्लांट पण मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. इतक्या वस्तू मी ठेवत असते इथे शो रॅकवरती. आणि अशा पद्धतीने माझं सर्व घर क्लीन झालेलं आहे. एकदा तुम्हाला पूर्ण घराचं लुक दाखवते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर त्याच वस्तू खूप जास्त झाल्या ना, मग त्या घरामध्ये खूपच असं घर भरल्यासारखं होतं. आणि आता तुम्ही पाहिलं माझ्या घरामध्ये एकदम नीटनेटकट टापटीप वस्तू मी ठेवते आणि घरामध्ये पण प्रसन्न वाटतं. जिथल्या तिथं मी वस्तू ठेवते, कमी वस्तू पण व्यवस्थित ठेवते. आणि मी बऱ्याचशा वस्तू ज्या मला नाही लागत आम्ही आता बऱ्याच म्हणजे खूप काढून टाकल्यात. आता पण मध्ये मध्ये कपडे काढलेत, त्याच्यानंतर भांडे काढले, त्याच्यानंतर बाकी म्हणजे बऱ्याचशा वस्तू काढलेल्या आहेत. तर असं मी काढतच असते मध्ये मध्ये. तर अशा पद्धतीने मी माझं मस्त घर छान टापटीप नीटनेटकं ठेवत असते. आणि चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.